तर कालच आपण बालीमध्ये आलो आणि काही प्लेसेस फिरलो आणि हा आमचा हॉटेल आहे. सकाळी आम्ही व्ह्यू एन्जॉय करायला आलो इकडे आणि आज आपल्याला हिंदू टेम्पल बघायला जायचं आहे. पण त्या अगोदर चला हा व्ह्यू एन्जॉय करू, नाश्ता करू आणि लगेच निघूया आपण. तर रोज इकडे नाश्त्याला एवढे आयटम असतात. यांचे आयटम आहेत काहीतरी पेज, सलाड्स वगैरे आहेत. हा त्यांचं कुठलं तरी चायनीज आयटम, राईस, फ्राईड राईस आहे, नूडल्स म्हणजे चिकनचा आयटम असेल हा, म्हणजे भाजी. हा एक काउंटर आहे. इकडे सगळं अंड्यापासून बनवलेले पदार्थ भेटतात. हे पाय केक्स, सगळे गावठी अंडे आहेत आणि ऑमलेट या प्रकारे बनवलेले आहेत. इकडं फ्रूट्स असतात, वेगवेगळ्या प्रकारचे सलाड विथ सोया, त्यांचे सॉसेस आहेत. हा ज्यूस काउंटर, आज मँगो ज्यूस आहे, वेगवेगळ्या प्रकारचे आहेत. कॉफी, चहा आणि हा एक काउंटर आहे यांचा. ब्रेड, केक्स वगैरे आहेत. हे जेवण घेऊन आपल्याला इकडं खायला ब्युटिफुल व्ह्यू एकदम. इकडं बसून एन्जॉय करू शकतो आपला. पण नाश्ता झालेला आहे आणि कॅब ड्रायव्हर पण आलेला आहे. आपण जाऊया आपल्या नेक्स्ट डेस्टिनेशनला, हिंदू टेम्पल बघायला. No. We can go to Batua temple. Yes. आता आपल्याला सिल्वर गोल्ड फॅक्टरी माहिती आहे. मी यांना काय माहिती, जेव्हा पैसे तरी पाहिजेत ना आपल्याकडे. त्यांना विचार मराठी येते का? काका मराठी येते का तुम्हाला? हो, पैसा नाही ना आमच्याकडे घ्यायला पण ते. तर बटुआन हे बाली इंडोनेशियामधील एक गाव आहे. हे त्याच्या कलाकृती आणि चित्रकलेच्या शैलीसाठी प्रख्यात आहे, जे 1930च्या दशकात गावात उद्भवले आणि तेव्हापासून ते बटुआन पेंटिंग म्हणून ओळखले जाते. आणि हा मंदिर ब्रह्मा, विष्णू आणि शिव या देवतांसाठी ओळखला जातो. ब्रह्मा. ओके. पण बटुआन टेम्पलला आलेलो आहे, बघूया काय माहिती भेटते आपल्याला. पारंपरिक ड्रेस आपल्याला टेम्पलमध्ये कॅज्युअली नाही जाऊ शकत. त्यांनी हा त्यांचा पारंपरिक ड्रेस त्याला सॅरॉन बोलतात, ते आम्ही घातलेलं आहे. आणि आता मंदिरात जाऊ आता बघायला. बालीमध्ये 90% हिंदू धार्मिक लोक असले तरी आपल्या भारतातील मंदिरांपेक्षा इकडल्या मंदिरे खूप डिफरंट आहेत, वेगळे आहेत. यांच्या मंदिरांमध्ये देवी देवतांच्या मूर्त्या ठेवल्या जात नाहीत, तर हे पवित्र ठिकाण म्हणून मानले जाते. इकडे त्यांच्या पद्धतीचे छपरे बांधले जातात आणि त्याच्यामध्ये कलाकृती ठेवलेल्या असतात. त्यांनी बघू शकता इकडे ब्रह्मा, विष्णू, शिवाचं जरी मंदिर असला तरी पण त्यांच्या इकडे मूर्त्या वगैरे नाही आहेत. खूप शांतता इकडे, खूप म्हणजे खूप. प्रत्येक ठिकाणी त्यांनी त्यांच्या धार्मिक वास्तुकलेचा संग्रह केलेला आहे आणि वेगवेगळ्या ठिकाणी ठेवलेला आहे. आणि गेट्सवर गेट्स आहेत, असं एक गेटमधून एंट्री केली की लगेच दुसरा गेट असे आहे तिकडे. इकडचे जास्वंद खूप डिफरंट आहेत. आपल्याकडे इथे येल्लो असतं, यांच्याकडे रेड आहे. डिफरंट कॉफी मध्ये टेस्ट पण वेगळी होते ना. छोटा आहे खूप, आपल्याकडचे मोठे जास्वंद असतात. आपण आहे आपल्याकडे.
इकडे एक प्रकारची दगडं ठेवलेली आहेत. खूप अगोदर भूकंप झाला होता तर त्याचे काही पार्ट्स पडलेत ते त्यांनी सांभाळून ठेवलेले आहेत. हे असे पार्ट्स पडलेले आहेत. बघा अस्मिता इकडे पालखी आहेत. हे ॲक्च्युली पूर्वकला आहे. ज्या काही जुन्या गोष्टी होत्या त्या त्यांनी सांभाळून ठेवल्या. ही पालखी आहे. हा दरवाजा आहे तुम्ही बघू शकता. ते पण छोट्या प्रकारचा एक दरवाजाच आहे. ते विंडोला जे लावतात ते आहेत. या पालखी आहेत. आता या मंदिरातून आपण दुसरीकडे जाऊया. तर ड्रायव्हरला विचारलं इकडे शॉपिंगसाठी स्वस्त कुठे भेटेल. तर घरच्यांना खूप काही सामान घ्यायचं आहे तर यांनी कृष्णा मार्केट म्हणून सजेस्ट केलं आहे. तर बघूया कसं आहे. दॅट पोलीस इज फॉर देम ओनली. पिंक वन. हा कृष्णा मार्केट आपले भगवान कृष्णा यांच्या नावावरून पडलेला आहे. आणि या मार्केटमध्ये सर्व प्रकारचे पदार्थ, खाद्यपदार्थ, ग्रोसरीज, कपडे, स्पा उत्पादने, कलाकृती वगैरे खूप काही भेटतं. चला तर मग एक्सप्लोर करूया या मार्केटला. कृष्णा मार्केटला आलोय. इकडे एंट्रीलाच कृष्णा भगवानची मूर्ती आहे. किती जिवंत. इकडच्या मूर्त्या किती जिवंत वाटतात बघ ना. त्यांच्या आईस बघ. कृष्णा मार्केट हा डीमार्ट सारखा आहे. स्वस्त आहेत. 50K आपण कितीला चॉकलेट घेतली. हा कपड्यांचं सेक्शन आहे. कपडे आहेत अराउंड 50,000 ते 2,00,000च्या रेंजमध्ये. म्हणजे आपल्या इकडलं 1,00,000 म्हणजे 600 रुपये होतात. म्हणजे पकडून चला एक 500 ते 2,000च्या रेंजमध्ये कपडे आहेत तिकडे. डायमंड बघ किती छान आहे. पण 1600. या सर्व बालीच्या कलाकृती आहेत जे लाकडाने बनलेल्या आहेत. तर इकडे मोस्ट ऑफ सगळे वूडचे हे आर्ट आहेत. आणि भांडी पण लाकडाचे बनलेले आहेत. बघा ट्रे, ग्लासेस वगैरे सर्व काही लाकडाने बनलेले आहेत. तर हेच काही सोप्स आहेत आणि अगरबत्त्या पण आहेत. आणि जे पर्सेस दिसत आहेत ते पण हँडमेड आहेत. तर चला निघूया आता या मार्केटमधून. खूप शॉपिंग झाली आहे. वस्तू आहेत. हे आहेत वस्तू स्वस्त. म्हणून जर यायचं असेल तर नक्की या उतामध्ये. तुम्ही बटुआ टेम्पल आणि कृष्णा टेम्पल बघितलंच असेल आणि थोडीफार माहिती भेटली असेल. तर चला आजचा भाग संपूया. तर बालीच्या अशाच तिसऱ्या भागात आपण नवीन प्लेस घेऊन येऊया नवीन माहितीसोबत. तर तोपर्यंत रजा घेतो तुमची.